नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मुलांना टिफिनला द्यायला झटपट होणारा आणि हेल्दी असा नाश्ता. तो पण गव्हाच्या पिठापासून बनलेला आणि कमी साहित्यामध्ये होणारा आहे आणि तुम्हाला जितके व्हेजिटेबल्स पाहिजे तितके तुम्ही ॲड करू शकता आणि हा 2 चम्मच तेलामध्ये बनणारा असा नाश्ता आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन्स सिलेक्ट करा, म्हणजे मी रेसिपी टाकली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार. तर चला मग सुरू करूया आपल्या व्हेजिटेबल रोलला. तर सुरुवातीला आपल्याला जो व्हेजिटेबल स्टफ करायचा आहे तर त्यासाठी कोणते कोणते व्हेजिटेबल्स घेतले आणि कोणते मसाले लागणार आहेत ते बघूया. तर मी इथे पालक घेतलेली आहे, त्यानंतर गाजर त्याला छान किसून घेतलेला आहे, त्यानंतर हिरवा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, 2 बारीक मिरची कट करून घेतलेले आहे आणि मी इथे 1 वाटी पनीर त्याला क्रश करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे मसाले. तर मसाल्यामध्ये मी आमचूर पावडर घेतलेला आहे, त्यानंतर मीठ घेतलेला आहे, अर्धा चम्मच जिरा आहे, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि मीठ पण अर्धा पाऊण चम्मच आहे. आणि आपल्याला तडक्यासाठी थोडंसं 1 चम्मच तेल लागणार आहे. तर आता आपण हे आणि मी इथे ऑर्गॅनो घेतलेला आहे, त्यामुळे पण एक छान फ्लेवर येतो. तुम्ही असेल तर घेऊ शकता, नाहीतर हे स्किप करू शकता. तर आता मी इथे पॅन गरम करायला त्यामध्ये तेल टाकून गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि खूप तेल नाही टाकायचं, कारण आपल्याला हा स्टफच करायचा असल्यामुळे मी फक्त पॅनला लागेल इतकं तेल, म्हणजे 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि आता तेल गरम करून घेत आहे. तर आता तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये आधी थोडा जिरा टाकला, म्हणजेच अर्धा चम्मचपेक्षा कमी जिरा आहे. आणि आता आपण जिरा तळतळायला लागला की यामध्ये आता आपण कांदा टाकायचा आहे, हिरवा कांदा. हिरवा कांदा थोडंसं 1-2 सेकंद रोस्ट झाला की त्यामध्ये आपण सगळे व्हेजिटेबल्स टाकून घेणार आहोत. तर सुरुवातीला आधी मिरची टाकून घ्यायची आहे आणि मिरची होत आली की यामध्ये आपण व्हेजिटेबल्स टाकायचे आहे. तर इथे मी गाजर त्याला छान किसून जवळपास 1 वाटीच्या जवळपास गाजर आहे तो घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये पालक, तिला पण छान मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक कट करून घेतलेली आहे. आणि याला आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. गाजर आणि पालक मिक्स होत आले की यामध्ये आपण आता जे मसाले घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहे. त्यामध्ये मीठ, आमचूर पावडर, धना पावडर, गरम मसाला तर हे टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स होत आले की यामध्ये आपण आता पनीर टाकून घ्यायचं आहे. या व्हेजिटेबल्सचा फ्लेवर छान वाटतो. तर मग मी यामध्ये आता पनीर पण ॲड करत आहे, त्याला छान बारीक करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत कोथिंबीर. तर कोथिंबीर भरपूर सारा टाकायचा. त्यानंतर मी याला आता सर्वप्रथम मिक्स करून घेते आणि आपण ऑर्गॅनो घेतलेला होता तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि हे सर्व साहित्य आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण याला फक्त आता 2च मिनटं शिजवायचे आहे, कारण आधी आपण पालकला गाजरला थोडंसं शिजवलेलं होतं. तर आता आपण फक्त याला 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व व्हेजिटेबल्स पूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि जो मसाला टाकला आहे तो पण सर्व बाजूला लागलेला पाहिजे, सर्व व्हेजिटेबल्सला लागला पाहिजे. तर आता आपण फक्त 2 मिनटं शिजवून घेऊ. आणि तर 2 मिनटं झाल्याच्या नंतर मी गॅस ऑफ केली आणि त्यानंतर मी याला आता खाली ठेवून छान आपण याला आता पलटवून थंड करून घ्यायचं आहे. तरी 15-20 मिनटं याला सोडून द्यायचं थंड व्हायला. तर आपलं मिश्रण थंड होतपर्यंत आता आपण आट्याचा डो तयार करून घ्यायचा आहे. तर यासाठी मी घेतलेला आहे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 चम्मच रवा टाकून घेत आहे. त्यामुळे काय होते की आपल्या जी पारी करतो आपण त्याला छान खुसखुशीतपणा येतो. आणि त्यानंतर यामध्ये मी स्वादानुसार मीठ, म्हणजेच अर्धा चम्मच मीठ ॲड करत आहे. आणि त्यानंतर यामध्ये ओवा हाताने क्रश करून यामध्ये टाकत आहे. तर हा बारीक ओवाच असल्यामुळे तो मी टाकून घेत आहे. आणि त्यानंतर इथे मी 1 चम्मच तेल ॲड करत आहे. आणि आता आपण हे सर्व साहित्य आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे.
तर आपल्या पारेला छान कलर येण्यासाठी मी अर्धा चम्मच इथे हळद ॲड केलेली आहे। त्यामुळे काय होते, जेव्हा आपण त्याला स्टीम करतो तेव्हा ती काळी पडत नाही, कारण कणिक असल्यामुळे ते काळपट दिसते। तर त्यामुळे मी इथे हळद ॲड केलेली आहे आणि आता आपण हळद छान मिक्स करून घ्यायची सर्व मिश्रणामध्ये। आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा डो तयार करायचा। जसं आपण पुऱ्या लाटताना याचं घट्टसर सारण असते, घट्टसर डो राहते, त्याप्रमाणे याचं घट्ट असं डो तयार करून घ्यायचं। तर इथे आता आपला डो तयार आहे आणि तुम्ही बघू शकता मी छान घट्टसर लावलेला आहे, म्हणजे आपण त्याला असं बाउन्स केलं तरी तो खूप हळूहळू वरती येतो। तर या प्रकारचा आपला डो तयार असला पाहिजे। ढिलं असलं गिला असला तर ते काय होते, आपण जेव्हा त्याचा रोल करतो तर तो व्यवस्थित होत नाही, त्यामुळे हे घट्टसरच ठेवायचं। आणि आपण आता याला 10 मिनिटं रेस्ट व्हायला ठेवलेलं होतं आणि 10 मिनिटाच्या नंतर बघू शकता आपला डो छान झालेला आहे। मी आता याला थोडंसं वरून तेल लावून घेते आणि थोडं पुन्हा सेट करून घेते। तर इथे आता आपला डो पण तयार आहे आणि आपण जे मिश्रण व्हेजिटेबल्सचं सारण केलेलं होतं तो पण आता थंड झालेला आहे। तर आता आपण याला तयार करून घेऊया, आपण रोल तयार करून घेऊया। तर त्यासाठी आधी इथे मी कोळपाट घेत आहे आणि त्याला आधी थोडंसं पीठ लावून घेते आणि छोटासा गोळा घेऊन, म्हणजे ज्याप्रमाणे आपण पोळी करतो त्याप्रमाणे गोळा घेऊन त्याची छान पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे आता मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि ती एकदम पातळ पण नाही आणि जाडसर पण नाही अशी ठेवलेली आहे। तर आता यावर आपण मी यावर लाल चटणी लावून घेत आहे। यामध्ये मी लाल मिरची, लिंबू आणि मीठ याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर ती घेतलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची आणि लिंबू, मीठ, हिरवी चटणी पण लावू शकता। तर आता ही पूर्ण पोळीला स्प्रेड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे सारण बनवलेलं आहे व्हेजिटेबल्सचं तो लावून घ्यायचा, यावर ठेवून द्यायचा आहे। तर मसाला असा स्प्रेड झाल्याच्या नंतर आपण आता याला छान असं फोल्ड करत आणायचं आहे आणि छान प्रेशरने करायचं, म्हणजे आतमध्ये अशी पोकळ नसली पाहिजे, छान बंद झालं पाहिजे। तर तुम्ही बघू शकता मी छान त्याला आता बंद करून घेते आणि जे शेवटचा कोपरा राहते त्याला छान चिपकवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निघू नये म्हणून। आणि त्यानंतर याला छान असं प्रेस करून घ्यायचं सर्व बाजूने आणि जे कोपरे असतात त्याला आतमध्ये फोल्ड करून नंतर पलटवून त्याची एक फोल्ड करून घ्यायची, त्याला पण छान दाबून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाणार, आपलं आतमधलं सारण बाहेर निघणार नाही। याप्रमाणे करून घ्यायचं आणि याच पद्धतीने आपण 2-3 असे रोल्स तयार करून घेणार आहोत। तर मी इथे 3 बनवून घेतलेले आहे आणि आता स्टीम करायला ठेवलेलं आहे। स्टीम करायच्या आधी स्टीमरला आधी आपण 5 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे। त्यानंतर चाळणला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून चिपकू नये म्हणून। आणि त्यानंतर आपण यावर 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर 10 मिनिटं झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता, तर आपण आता याला असं आपले छान रोल्स झालेले आहेत। तर हे शिजले की नाही ते कसं बघायचं, यामध्ये टूथपिक किंवा आपण चाकू टाकून बघूया। जर तो क्लीन नाही निघाला तर त्याला अजून 5 मिनिटं शिजू द्यायचं। तर तुम्ही बघू शकता तो पूर्ण क्लीन निघत आहे, म्हणजे आपले रोल्स छान शिजलेले आहेत। तर आता मी गॅस ऑफ करून घेते आणि आता याला आपण थंड व्हायला ठेवून द्यायचं। तर आपले रोल्स आता इथे छान झालेले आहे, तुम्ही बघू शकता, आणि चिपकले पण नाही आहेत। तर आता आपण तुम्ही हवं तर तुम्ही असंच याला फ्राय पण करू शकता तेलामध्ये, पण जर तुम्हाला जास्त तेलकट नाही खायचं आहे तर तुम्ही त्याला शॅलो फ्राय करायचं। आणि त्यासाठी मी आता याला मधून थोडे कट करून घेते, छोटे छोटे याचे पीस करून घेते
आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये इतकं छान सारण आलेलं आहे आणि छान लेयर्स दिसत आहे। तर आता मी याचे छान कट करून घेते अर्धे अर्धे, आणि हे असे खाल्ले तरी खूप छान लागतात। पण आता आपण याला अजून थोडासा तडका लावून घेऊया। तर मी काय करते, आता पॅन गरम करायला ठेवते आणि त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घेते आणि यामध्ये आता आपण अर्धा चम्मच जिरा टाकून घ्यायचा आहे। जिरा तडतडायला लागला की अर्धा चम्मच पांढरी तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण यामध्ये आमचूर पावडर टाकत आहोत। तुम्ही आमचूर पावडरच्या ऐवजी चाट मसाला पण घेऊ शकता। आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये आपले व्हेजिटेबल्स रोल्स टाकायचे आहेत आणि त्याला छान दोन्ही बाजूने आलटून पालटून छान फ्राय करून घ्यायचे आहे, रोस्ट करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही या पद्धतीने पण फ्राय केले तर हे पण टेस्टला खूप छान लागतात। असं नाही की आपण तेलातून तळल्यावरच ते छान लागणार, असे पण ते ऑलरेडी शिजलेले आहे स्टीममध्ये। आपण याला फक्त क्रिस्पी करण्यासाठी आपण थोडंसं फ्राय करत आहोत। तर याला छान आलटून पालटून फ्राय केल्याच्या नंतर इथे आपले व्हेजिटेबल रोल्स छान झालेले आहेत। तर मी आता गॅस ऑफ करून घेते आणि आता प्लेट सर्व करायला घेते। तर इथे आता आपले व्हेजिटेबल रोल्स प्लेट तयार आहे। तर मी वरून थोडंसं पनीर आणि हिरवा कांदा टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता छान लेयर्स असलेले आपले रोल्स किती सुंदर दिसत आहे आणि टेस्टला पण खूप छान झालेले आहे। जर तुम्ही असे मुलांना दिले तर 1च्या ऐवजी 2, 2च्या ऐवजी 3 पण खाऊ शकतात आणि त्यामध्ये छान हेल्दी पण आहे। पनीर व्हेजिटेबल्स मिक्स करून पण आपण देऊ शकतो। तर तुम्ही नक्की रेसिपी करून बघा आणि मला रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा। तर अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा। व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघत राहा। थँक्यू फॉर वॉचिंग।